का रे स्क्रीन दिसतं का रे? हॅलो, हो. दिसतंय ना? ओके. बाकीचे विद्यार्थी माहिती नाही सर. माहिती नाही. आपली ही जी स्क्रीन शेअरिंग आहे, याच्यामध्ये एक ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर आहे. जेव्हा स्क्रीन शेअरिंग राहील त्यावेळेस विद्यार्थी जॉईन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला एकतर अगोदर जॉईन करावं लागेल. अदरवाईज मी जेव्हा ते प्रेझेंटेशन ऑन करेल त्यावेळेस ती सिस्टीम अलाउ नाही करत. ओके. मग एकतर तुम्हाला मला सांगावं लागेल की सर तुम्ही प्रेझेंटेशन मिनिमाइज करा, जसं आता मिनिमाइज केलेलं आहे. अदरवाईज ते तुम्हाला अलाउ नाही करणार याच्यात जॉईन करायला. ऑटोमॅटिक ऍडमिट करून घेते ती सिस्टीम. तर प्रेझेंटेशन किंवा क्लास चालू असताना जर तुम्ही जॉईन करायचा प्रयत्न केला किंवा प्रेझेंटेशन मोडमध्ये मी गेलो समजा, तर ती सिस्टीम तुम्हाला जॉईन नाही करू देणार. तर तुम्ही मला एक व्हॉट्सअपवर मेसेज टाका की सर तुम्ही पीपीटी मिनिमाइज करा, मी लगेच मिनिमाइज करेल आणि तुम्हाला जॉईन करता येईल. ठीक आहे. ओके ओके. सो गुड आफ्टरनून डिअर स्टुडंट्स. आवाज येतो ना व्यवस्थित? हॅलो, येतोय सर, येतोय, बोला ना. ठीक आहे. आज आपण माझ्याकडे 2 सब्जेक्ट आहे फोर्थ सेमिस्टरचे. त्याच्यामध्ये आहे कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग आहे, ज्याच्यामध्ये आपण ऑटोकॅड शिकणार आहे. आणि दुसरा जो आहे तो मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल नावाचा सब्जेक्ट आहे. तर आज आपण कॅड नी सुरुवात करूया. ठीक आहे. तर आपला हा सब्जेक्ट आहे, प्रोग्राम कोड आहे आपला मेकॅनिकल इंजिनिअरिंग. एक मिनिट, कोणीतरी जॉईन होत आहे बहुतेक. आता तुम्ही जर जॉईन करायचा प्रयत्न केला, मी जर ते प्रेझेंटेशन तसंच ठेवलं ना, तर तुम्हाला जॉईन नाही करता येत. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे वेळेच्या अगोदर जॉईन करायचं, नाही तर मग आणि रेकॉर्ड आपण करतोच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कधी पण पाहता येईल. त्याची लिंक पण तुम्हाला मिळेल. पण शक्यतोवर आपण बिफोर टाइम 5 मिनिट अगोदर जॉईन केलं तर दॅट इज बेस्ट. कारण की आपली सिस्टीम एक वेळा प्रेझेंटेशन मोड मध्ये गेल्यावर जॉईन करू देत नाही. मला जर समजा इंडिकेशन आलं की कोणतरी जॉईन करायचा प्रयत्न करताय, तर मी मिनिमाइज करेल, पण मला जर आवाजच आला नाही तर मी मिनिमाइज नाही करू शकत. ओके. तर तुम्ही व्हॉट्सअप मध्ये मेसेज ड्रॉप करू शकता, जेणेकरून मी प्रेझेंटेशन मोडला मिनिमाइज करेल. ओके. आता इथं जर जॉईन करायचा प्रयत्न केला ना, तर इथे आपण जॉईन करू नाही शकत, कारण की प्रेझेंटेशन मोड आहे आणि त्यांनी ती सिस्टीम अशी डिझाईन केलेली आहे की एक वेळा प्रेझेंटेशन मोड मध्ये गेल्यावर ते जनरली तुम्हाला अलाउ करत नाही. ओके. तर आपला प्रोग्राम कोड आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ME, सेमिस्टर आहे 4th. कोर्सचं टायटल आहे कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग आणि कोर्स कोड आहे 22042. ओके. एक वेळा चेक करून घ्याल तुम्ही. आपला सिलेबस जो आहे तो मेनली ऑटोकॅड आहे. तर याच्यात आपला सब्जेक्ट जो आहे त्याचं नाव आहे कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग. द नेम ऑफ द सब्जेक्ट इज कॉम्प्युटर ड्राफ्टिंग. कॉम्प्युटर तुम्हाला माहितच आहे. कॉम्प्युटर एडेड मीन्स विथ द हेल्प ऑफ, ड्राफ्टिंग मीन्स प्रिंट करणे. कशाची प्रिंट करणे? ड्रॉइंगची प्रिंट करणे. आपल्या इंजिनियरची जी लँग्वेज आहे ती कोणती लँग्वेज आहे? ती असते ड्रॉइंगची लँग्वेज. मराठीत बोलतो आहे. हा प्रॉब्लेम येतो आता जॉईनिंग मध्ये. जर मी मिनिमाइज नाही केलं, यू कॅनॉट जॉईन दी क्लास, ऑनलाईन क्लास. तर आपण काय म्हणतो की व्हॉट इज द लँग्वेज ऑफ इंजिनियर? द लँग्वेज ऑफ इंजिनियर इज ड्रॉइंग. म्हणजे जेव्हा आपण आपले आयडियाज दुसऱ्याला सांगतो तर आपण कोणत्या तरी लँग्वेजचा उपयोग करतो. मग ती मराठी लँग्वेज असू शकते, हिंदी लँग्वेज असू शकते किंवा इंग्लिश असू शकते. पण जेव्हा इंजिनियर आपल्या आयडियाज सांगतो तर तो कशाच्या माध्यमातून सांगतो? तो सांगतो ड्रॉइंगच्या माध्यमातून. सो दॅट इज वाय
that is why it is called as the language of engineer. ओके, तर एक लक्षात ठेवायचं की या क्लासमध्ये म्हणजे पर्टिक्युलरली माझ्या सिस्टीम मी जर क्लास घेत असेल तर एक तुम्ही मला ड्रॉप करू शकता मेसेज, किंवा मग क्लास चालू व्हायच्या अगोदर तुम्ही जॉईन करू शकता, कारण की एक वेळा पीपीटी मोड मध्ये गेल्यावर हे आपलं कॉम्प्युटर जे आहे ते शक्यतो विद्यार्थ्याला जॉईन करू देत नाही. ओके, तर आपली जी ड्रॉइंग आहे ती आपली लँग्वेज आहे इंजिनियर्सची. आपण ड्रॉइंगच्या माध्यमातूनच समोरच्याशी कम्युनिकेशन करत असतो. आता हे जे ड्रॉइंग आहे हे परंपरागत पद्धतीने आपण कसं काढतो, तर आपण काढतो शीट आणि पेपरवर. म्हणजे त्याच्यासाठी एक ड्रॉइंग बोर्ड असतो ज्याला आपण एक इन्क्लिनेशन देतो, त्याच्यावर मग आपण आपली शीट लावतो. त्याच्यानंतर आपल्याकडे एक ड्राफ्टर नावाचं एक टूल असते, त्याच्यानंतर स्केल्स असतात वेगवेगळ्या, त्या शीटवर एक मार्किंग असते. त्या दोन टाईपच्या शीट्स असतात, एक असतात फुल इम्पेरिकल शीट आणि एक असते हाफ इम्पेरिकल शीट. त्या शीटमध्ये एका खालच्या कोपऱ्यामध्ये म्हणजे आपण त्याला म्हणतो लोअर राईट कॉर्नरला एक टायटल बॉक्स असतो. त्याच्यानंतर त्या शीटला बॉर्डर असते. तर अशा पद्धतीची एक ड्रॉइंग शीट असते आणि त्याला आपण क्लिप्स लावतो किंवा टेप लावतो, जेणेकरून ती सरळ राहिली पाहिजे आणि ड्रॉइंग काढताना हल्ली नाही पाहिजे. पॅरलल लाईन्स काढायसाठी आपण ड्राफ्टरचा यूज करतो आणि अशा पद्धतीने आपण ड्रॉइंग काढतो. ही झाली परंपरागत पद्धत जी शेकडो वर्ष चालत आलेली आहे. पण जर आपल्याला कॉम्प्युटरच्या माध्यमातून जर ड्रॉइंग काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअरचा उपयोग करावा लागतो. वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. मी तुम्हाला पहिली सांगितलं होतं की तुम्ही शक्यतो अगोदरच हे करा. तर आपण आता काय करू, जेव्हा नेक्स्ट लेक्चर येईल त्यावेळेस मी सिस्टीम ऑन करून ठेवीन, पण मी मिनिमाइज नाही करणार, कारण की मिनिमाइज केलं की बाकीच्या विद्यार्थ्यांना त्रास होतो. ठीक आहे, तर बाकीचे आता आपण काही मिनिमाइज करू नये आता, कारण की कंटिन्युअस लेक्चर घेऊ आणि रेकॉर्ड होतेच आहे, त्याच्यामुळे तुम्ही ऑफलाईनही पाहू शकता. फक्त अटेंडन्सचा प्रॉब्लेम येईल, कारण की ऑटोमॅटिक अटेंडन्स असल्यामुळे अटेंडन्स लागणार नाही, अदरवाईज असं होत नाहीये. कारण की मिनिमाइज करायला ते खूप प्रॉब्लेम जातो, वारंवार मिनिमाइज. मी तुम्हाला काल एक मेसेज ड्रॉप केला होता, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली ही ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. प्रेझेंटेशन मोड मध्ये गेल्यावर शक्यतो कॉम्प्युटर अलाउ करत नाही कोणत्याच विद्यार्थ्याला आतमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो बिफोर टाइम तुम्ही लॉग इन करा. 1 मिनिट अगोदर जर लॉग इन केलं तर ते तुमचं लॉग इन होऊन जाते आणि ते अलाउ करते. पण तुम्ही मधात जर आले आणि हे प्रेझेंटेशन जर चालू असेल, पीपीटी चालू असेल, तर माझ्याजवळ जे सॉफ्टवेअर आहे ते अलाउ करत नाही. त्याच्यासाठी मग मला स्क्रीन मिनिमाइज करावं लागते. तर तुम्ही शक्यतो तसं करा आणि रेकॉर्डेड व्हर्जन पहा. मग जर तुम्हाला शक्य नसेल, त्या टाइमवर लॉग इन करणं शक्य नसेल, समजा आज 1 वाजताचा टाइम आहे आणि तुम्हाला नाही पॉसिबल झाले, 1:05 झाले, 1:10 झाले, यू गो फॉर द रेकॉर्डेड व्हर्जन. रेकॉर्डेड व्हर्जन तुम्ही पहा, कारण की सेम आवाज आणि सेम लेक्चर तुम्हाला तिथे पण दिसेल. त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. फक्त एक अटेंडन्सचा प्रॉब्लेम येईल, तर तो काही एवढा मेजर प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्याच्यात फक्त तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही, बाकी अदरवाईज काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक, तर परंपरागत पद्धत जी आहे ती आहे आपण शीट पेन्सिलच्या सहाय्याने आपण ड्रॉइंग काढतो. पण हे जी परंपरागत पद्धत आहे याच्यामध्ये उभं राहून आपण ड्रॉइंग काढतो. म्हणजे वी स्टँड ऑन अवर फीट अँड वी ड्रॉ द ऑब्जेक्ट्स ऑन द शीट. पण ही जी आताची जी पद्धत आहे म्हणजे सॉफ्टवेअरवाली जी पद्धत आहे, ती सॉफ्टवेअरवाली पद्धत जी आहे त्याच्यामध्ये आपण बसून सुद्धा ड्रॉइंग काढू शकतो. हा एक फरक आहे, मूलभूत फरक आहे की तुमचं जे मॅन्युअल ड्रॉइंग आहे आणि कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग आहे याच्यामध्ये हा एक फरक आहे की तुम्ही बसून ड्रॉइंग काढू शकता. कारण की याच्यात कंपल्शन नाही की तुम्ही उभ्यानेच ड्रॉ केलं पाहिजे. इनफॅक्ट कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग मध्ये आपण म्हणजे आपण कॉम्प्युटरच्या समोर बसूनच सर्व काम करतो.
आपण उभ्याने कधीच कॉम्प्युटर ऑपरेट करत नाही. हा एक मूलभूत फरक झाला मॅन्युअल ड्रॉइंग आणि कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग मध्ये. दुसरा जो फरक आहे तो आहे कलर्सचा. तुम्ही ड्रॉइंग शीट जेव्हा यूज करता तेव्हा स्ट्रिक्टली पेन्सिल यूज करता. मग त्या असतात एच ची पेन्सिल असते, 2H असते, 3H असते, किंवा HB पेन्सिल असते किंवा बी ची पेन्सिल असते. जनरली आपण बी च्या पेन्सिल वापरत नाही. बी म्हणजे सॉफ्ट आणि H म्हणजे हार्ड. आपण बी ची जी पेन्सिल असते ती ड्रॉइंग मध्ये, इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये वापरत नाही. आपण फक्त H ग्रेडच्या पेन्सिल्स वापरतो. आपल्याला जर समजा प्रोजेक्शन्स काढायचे असेल तर आपण हार्ड पेन्सिल वापरतो, म्हणजे 3H 2H वगैरे. आणि जर आपल्याला डार्क लाईन्स काढायचे असेल तर आपण HB ची पेन्सिल वापरतो. HB चा अर्थ होतो कॉम्बिनेशन ऑफ हार्ड अँड सॉफ्ट, म्हणजे ती पेन्सिल हार्डही नसते आणि सॉफ्टही नसते, तर ती कॉम्बिनेशन असते. तर आपण तिथपर्यंत वापरतो. त्याच्यानंतर आपण बी ग्रेड मधले जे पेन्सिल असतात ज्याच्यावर बी लिहिलेलं असते, म्हणजे सॉफ्ट पेन्सिल, ज्या एकदम काळ्या काळ्या आणि डार्क चालतात, त्या आपण जनरली ड्रॉइंग मध्ये यूज करत नाही. तर ही झाली मॅन्युअल पद्धत. आता कॉम्प्युटरने आपण काय करतो, कॉम्प्युटरने आपण कलरचे यूज करतो. कॉम्प्युटरवर जेव्हा ड्रॉइंग काढतो त्यावेळेस आपण कलरचा यूज करतो, जो की आपण कन्व्हेन्शनल ड्रॉइंग मध्ये कलरचा यूज करत नाही. तर आपण कलरचा यूज का करतो, कन्व्हेन्शनल ड्रॉइंग मध्ये तर आपण कलरचा यूज करत नाही, पण कॉम्प्युटरमध्ये मात्र आपण कलरचा यूज करतो. म्हणजे तुम्हाला असं कोणतीही ड्रॉइंग शीट दिसणार नाही की त्याच्यात स्केच पेन घेतले एखाद्यानं आणि ड्रॉइंग काढलं. आपण ड्रॉइंग शीटमध्ये कधीही कलरचा यूज करत नाही, पण कॉम्प्युटरमध्ये मात्र आपण कलरचा यूज करतो. आपण वेगवेगळ्या कलरचे ड्रॉइंग बनवतो, वेगवेगळ्या रेषांना वेगवेगळे कलर देतो. आणि मुख्य गोष्ट अशी की आपण ड्रॉइंग हे बसून काढतो, मॅन्युअल मध्ये आपण ड्रॉइंग हे उभ्याने काढतो. हा एक मेजर फरक आहे. ओके, हा एक मेजर फरक आहे. तर आता आपण जेव्हा कॉम्प्युटरने ड्रॉइंग काढतो तर त्याचे काही फायदे आहेत का, तर निश्चितच फायदे आहेत. काय काय फायदे आहेत तर ते मी तुम्हाला सांगतो. पहिला जो फायदा आहे तो आहे की तुम्ही कलरचा यूज करू शकता. तुम्ही कुठेही झूम करू शकता, झूम आउट करू शकता. त्याच्यानंतर नीट अँड क्लीन असते ड्रॉइंग. तुम्हाला कोणते ड्राफ्टर, कोणते पेन्सिल्स ह्या वापरायची गरज नाही, पेपर वापरायची गरज नाही. स्टोरेज जे असते ते फार इझी असते. तुम्ही ईमेलनी कोणतेही ड्रॉइंग पाठवू शकता, कोणालाही पाठवू शकता विदिन सेकंड. स्टोरेज करणं फारच इझी आहे. कलरचा यूज करू शकता तुम्ही. मॉडिफिकेशन खूप इझी आहे. एखादं ड्रॉइंग जर चुकलं समजा तर तुम्ही इझिली त्याला मॉडिफाय करू शकता. आणि कॉम्प्युटर्स जागोजागी अवेलेबल असल्यामुळे समोरच्या माणसाला ते इझिली पाहता पण येते. आणि आपण आता तर व्हॉट्सअप वगैरे वापरतो तर ते इझिली तुम्ही ट्रान्समिट पण करू शकता, ईमेलने ट्रान्समिट करू शकता. एका कंपनीचे खूप सारे ड्रॉइंग्स एकाच पेन ड्राईव्ह मध्ये स्टोअर करू शकता, क्लाउडवर त्याला स्टोअर करू शकता. तर मॅन्युअल ड्रॉइंग मध्ये काय असते की हा प्रॉब्लेम राहते की तुम्ही शीट काढली त्याच्यानंतर त्याला मॉडिफिकेशन करायचं असेल तर तुम्हाला नवीन एक ड्रॉइंग करावं लागते. म्हणजे तुम्ही एखाद्या समजा एक कार तुम्ही डिझाईन केलेली आहे आणि त्या कारमध्ये तुम्हाला फक्त 2 मॉडिफिकेशन करायचे आहेत, तर त्याच्यात तुम्हाला ते मॉडिफिकेशन करता नाही येत. कारण की त्याच्यात मग तुम्हाला मॉडिफिकेशन करायचं असेल तर तुम्हाला पूर्ण शीट कॉपी करावं लागते आणि मॉडिफाईड पार्ट दुसऱ्या शीटमध्ये काढावं लागते. पण आपल्या कॉम्प्युटर ड्रॉइंग मध्ये मात्र मॉडिफिकेशन हे एकदम इझिली असते. म्हणजे आपण त्याची एक एक्स्ट्रा फाईल तयार करू शकतो विदिन सेकंड आणि आपण तो पार्ट मॉडिफाय करू शकतो. सो मॉडिफिकेशन, स्टोरेज, रिट्रायवल, इट इज व्हेरी इझी. स्टोरेजचा अर्थ काय होतो, साठवून ठेवणे. मॅन्युअल ड्रॉइंग जे असतात ते शीट्स जे असतात त्याच्या हार्डबोर्डच्या आतमध्ये त्या ठेवल्या जातात, त्याच्यात बटर पेपर टाकले जातात. कारण की शीटवरचं जे ड्रॉइंग केलेलं असते ते कधी कधी काय होते, समजा तुम्ही त्याच्यात न्यूजपेपर ठेवला आणि शीट काढली त्याच्यावर न्यूजपेपर ठेवला आणि त्याच्यानंतर ते हार्ड बोर्डमध्ये ते तुम्ही व्रॅप करून ते ड्रॉइंग शीट ठेवली, तर प्रॉब्लेम काय होईल, ती शीट तर सरळ राहील पण काय होईल की 5 वर्ष किंवा 2 वर्ष जर ठेवलं तर न्यूजपेपरचं सर्व जे आहे ते शीटवर उमटायला लागेल. ते अवॉइड करायसाठी आपण काय करतो, तर ते अवॉइड करायसाठी आपण काय करतो की बटर पेपर ठेवतो. ठीक आहे, तर बटर पेपर जर तुम्ही ठेवला तर मग कदाचित ते तुम्ही अवॉइड करू शकता. तर त्याच्यासाठी आपण त्याच्यावर बटर पेपर टाकतो, म्हणजे एक असा ट्रान्सपरंट पेपर असतो जो आपण त्याच्यावर टाकतो.
आणि कॅरी करायला मोठे शीट्स कॉम्प्लिकेटेड असतात, कारण की तुम्हाला समजा कॉलेजमध्ये घेऊन यायचे, तुम्ही घरी शीट काढली, मग आपण काय करतो, गोल कंटेनर जे असते त्या गोल कंटेनर मध्ये आपण त्याची पुंगळी करतो, मग ती पुंगळी त्याच्यात करून टाकून देतो. ठीक आहे. मग ते जेव्हा समजा तुम्ही कॉलेजमध्ये घेऊन आले शीट, तर मला ते सरळ करायसाठी पुन्हा प्रॉब्लेम जातो, कारण की ते तुम्ही पुंगळी ठेवलेली असते, रात्रभर ती तशी राहते, त्याच्यामुळे ते सरळ होत नाही. मग ती सरळ करायसाठी पुन्हा काय करावं लागते, की आपल्याला ते हार्डबोर्ड मध्ये टाकावं लागते, त्याच्यात बटर पेपर टाकावं लागतात, मग ते गादीच्या खाली ठेवून द्यावं लागते. म्हणजे समजा आता मी ज्या वेळेस इंजिनिअरिंग केलं त्यावेळेस आम्ही काय करायचो, की कॉलेजमध्ये ते घेऊन जायची असेल शीट तर त्याची पुंगळी करायचो, मग ते त्या प्लास्टिकच्या बॉक्समध्ये टाकायचो, मग ते मास्तरला दाखवल्याच्या नंतर मास्तरची सही झाली की मग घरी आहे ना एक हार्डबोर्ड राहायचा, त्या हार्डबोर्ड मध्ये ती शीट ठेवायचो, त्याच्यावर ते बटर पेपर टाकायचो. बटर पेपर याच्यासाठी की जेणेकरून ते जे शीटवरचं आहे ते दुसरीकडे उमटू नये. आणि मग ते जे पूर्ण शीट्स आहेत त्या आम्ही पलंगाच्या खाली, गादीच्या खाली, म्हणजे गादीच्या खाली की जिथं वजन आहे किंवा घरातले जे पाट वगैरे आहेत ते त्याच्यावर ठेवून द्यायचो, जेणेकरून त्या सरळ राहिल्या पाहिजे. अशा पद्धतीने आपण ते त्या शीट हँडलिंगलाही फार कठीण होत्या, म्हणजे मॅन्युअल ज्या शीट होत्या ड्रॉइंगच्या त्या हँडलिंगला फार कठीण होतात. तर आपल्या ऑटोकॅडमध्ये आपल्याला हे सर्व ऍडव्हान्टेज मिळतात, की आपण कलरचा यूज करू शकतो, बसून ड्रॉइंग काढू शकतो, त्याच्यानंतर आपण ते इझिली कोणाला शेअर करू शकतो, स्टोरेज करू शकतो. एखाद्या पेन ड्राईव्ह मध्ये हजारो ड्रॉइंग्स आपण स्टोअर करू शकतो. मॅन्युअल ड्रॉइंग स्टोअर करायला भरपूर जागा लागेल. ट्रान्सपोर्टेशन एकदम इझी आहे आणि रिट्रायवल इझी आहे. रिट्रायवलचा अर्थ होतो सर्च करणे. समजा तुम्ही एखादं ड्रॉइंग काढलं, त्याला एखादं स्पेसिफिक नाव दिलं, फॉर एक्झाम्पल मी नाव दिलं एखादं ब्लॅक कलर टेबल नावाचं एक ड्रॉइंग काढलेलं आहे मी, तर त्याला मी ब्लॅक कलर टेबल नाव दिलं. मला एवढं आठवतं की बा ब्लॅक कलर नावाचा टेबल आपण एक डिझाईन केला होता. तर मला टेबल जरी आठवलं तर मी फाईलमध्ये जाऊन टेबल असं सर्च केलं तर मला मी ब्लॅक कलरचा केला, ग्रीन कलरचा केला, येलो कलरचा केला, तिन्ही ड्रॉइंग मला इझिली विदिन सेकंड कॉम्प्युटर सर्च करून देऊ शकतो. याला म्हणतात रिट्रायवल ऑफ द ड्रॉइंग. तर हे रिट्रायवल, स्टोरेज, मॉडिफिकेशन हे सर्व गोष्टी आपल्या कॉम्प्युटर ड्रॉइंग मध्ये इझी आहे. त्याच्यामुळे आता जवळपास 100% जे काम आहे ते कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंगवर चालतं. म्हणजे आता कोणीही मॅन्युअल ड्रॉइंगचा यूज करत नाही, आम्ही पण करत नाही. म्हणजे सिलेबसमध्ये पण आपल्याला आता कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग आहे आणि इंडस्ट्रीमध्ये तर पहिलेपासूनच कॅड वापरलं जातं. त्याच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये पण कोणी मॅन्युअल ड्रॉइंग करत नाही. पण कधी कधी काय होतं की जिथे कॉम्प्युटर अवेलेबल नाही, समजा तुम्हाला ड्रॉइंग पाहायचं आहे, साईटवर घेऊन जायचं आहे, तुमची साईट आहे एखाद्या जंगलात, तर तिथं मात्र तुम्हाला प्रिंट काढून न्यावं लागतं. तर त्या प्रिंटला आपण काय म्हणतो, कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग. त्या प्रिंटला म्हणतो आपण ड्राफ्टिंग. म्हणजे ड्रॉइंगची जी आपण प्रिंट काढतो दॅट इज कॉल्ड ॲज ड्राफ्टिंग. तर त्या प्रिंटला आपण ड्राफ्टिंग म्हणतो. ठीक आहे. तर आपण आता सर्वात पहिले जे सॉफ्टवेअर शिकणार आहे या कॅड मध्ये, आपल्याला तसे 2 सॉफ्टवेअर आहे. तर त्याच्यातलं जे पहिलं सॉफ्टवेअर आहे ते आहे ऑटोकॅड. ऑटोकॅड हे जे आहे याला आपण बेंचमार्क असं म्हणतो. बेंचमार्क समजते का कोणाला? शब्द ऐकलाय का कधी बेंचमार्क? बेंचमार्क ऐकलाय शब्द कधी कोणी? जसं वाटत असेल तसं तुम्ही सांगा, मराठीतही सांगितलं चालतं, काही प्रॉब्लेम. मी जेव्हा ऐकला होता ना, मी तर खूप उशिरा ऐकला, मला वाटतं 2008 किंवा 9 वगैरे. म्हणजे मी ऐकला अगोदर होता पण मला बेंचमार्क समजत नव्हतं. बेंचमार्क म्हणजे काय मला काय वाटत होतं, बेंचमार्क म्हणजे काही बेंचवर काहीतरी मार्किंग करतात म्हणजेच त्यालाच बेंचमार्क म्हणतात काय. बेंचमार्क म्हणजे काय हा आपल्या इंजिनिअरिंग मध्ये नेहमी येणारा शब्द आहे. बेंचमार्क. तुम्ही कुठेही कोणतं इंजिनिअरिंग जर हे केलं ना तर तुम्हाला हा शब्द नेहमी येईल, बेंचमार्क. बेंचमार्क म्हणजे काय असतं? तर बेंचमार्कचा अर्थ होतो हायएस्ट स्टँडर्ड, त्याला आपण बेंचमार्क म्हणतो. ठीक आहे. हायएस्ट स्टँडर्ड दॅट इज अ बेंचमार्क. म्हणजे काय असते की आता आपण कोणतेही प्रोडक्ट जर घेतलं तर त्याच्यात एक सर्वात चांगलं प्रोडक्ट असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही मोबाईल फोन घेतला तर सर्वात चांगला मोबाईल कोणता आहे? तर ऍपल कंपनीचा सर्वात चांगला मोबाईल आहे. ठीक आहे.
म्हणजे ऍपल कंपनी त्यावर टॉपमध्ये आहे. तर दॅट इज कॉल्ड ॲज अ बेंचमार्क ऑफ मोबाईल फोन. म्हणजे ऍपलचा फोन हा बेंचमार्क झाला. म्हणजे आपला फोन कसा असायला पाहिजे, तो ऍपलच्या फोन सारखा असायला पाहिजे. तुम्ही आता स्वतःचा एखादा फोन डिझाईन केला किंवा तुम्ही एखादी कंपनी काढली, तुम्ही तायवान मधून खूप सारे कंपोनंट्स आणले आणि अमरावतीमध्ये एखादं युनिट टाकलं समजा मोबाईल फोनचं, आणि तिथं तुम्ही एक फोन तयार केला. समजा जसं आपल्या भारतामध्ये कंपनी मायक्रोमॅक्स नावाची कंपनी आहे. मायक्रोमॅक्स नावाचे मोबाईल येतात. तर ते काय करतात, तायवानमधून कंपोनंट्स आणतात, इंडियामध्ये असेंबल करतात आणि तो इंडियन फोन म्हणून आपण पहिले त्या फोनला इंडियन फोन म्हणायचो. तर हा मायक्रोमॅक्सचा जो फोन आहे हा बेंचमार्क नाही आहे. म्हणजे हा सर्वात चांगला फोन नाही आहे. सर्वात चांगला फोन कोणता आहे, अमेरिकेचा ऍपल नावाचा फोन आहे. म्हणजे मग तो का चांगला आहे, तर बघ त्याच्यात सर्व, जो लाईट वेट आहे, तो हातातून पडला तर फुटत नाही, तो वॉटर रेजिस्टंट आहे, म्हणजे तुम्ही पाण्यात पोहले तरी तो खराब होत नाही, हेलिकॉप्टरमधून पडला तरी तो खराब होत नाही, त्याचा सिक्युरिटी सिस्टीम एकदम बेस्ट आहे, त्याचा कॅमेरा रिझोल्युशन सर्वात चांगला आहे, त्याची बॅटरी बॅकअप सर्वात चांगला आहे. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे तो काय झाला आहे, बेंचमार्क झालेला आहे. म्हणजे सर्वात चांगलं, सर्वात टॉप जे असते त्या फील्ड मधलं, दॅट इज कॉल्ड ॲज अ बेंचमार्क, असं लक्षात ठेवायचं. आता आपण इंजिनिअरिंग जेव्हा शिकतो तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेज तर भरपूर आहेत, पॉलिटेक्निक कॉलेज भरपूर आहेत. मग इंजिनिअरिंग मध्ये सर्वात बेस्ट कॉलेज कोणतं आहे बा, मग समजा आपल्या याच्यात IIT जी असते, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, हे सर्वात बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर मग ते बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजला आपण काय म्हणतो, बेंचमार्क ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजेस, ते सर्वात बेस्ट आहे, तर त्याला आपण बेंचमार्क म्हणतो. आलं लक्षात. तर मग ड्रॉइंग काढायसाठी किती सॉफ्टवेअर आहेत, तर ड्रॉइंग काढायसाठी असतील 30-35 सॉफ्टवेअर्स. तुम्ही ऑटोकॅड शिवाय अनेक सॉफ्टवेअर्स आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही ड्रॉइंग काढू शकता. सर्वात बेस्ट सॉफ्टवेअर कोणतं आहे बा ड्रॉइंग काढायसाठी, तर ते ड्रॉइंग काढायसाठी जे सॉफ्टवेअर बेस्ट आहे ते आहे ऑटोकॅड. म्हणजे हे या इंडस्ट्रीचं बेंचमार्क आहे. म्हणजे तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला ड्रॉइंग जर कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग किंवा कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग जर शिकायचं असेल, कॉम्प्युटरच्या साहाय्याने जर ड्रॉइंग काढायचं असेल, तर सर्वात बेस्ट सॉफ्टवेअर कोणतं आहे, तर दॅट इज अ ऑटोकॅड. ऑटोकॅड हे सर्वात बेस्ट सॉफ्टवेअर. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ बेंचमार्क ऑफ कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग अँड ड्राफ्टिंग. म्हणजे याच्यातलं एक टॉपचं सॉफ्टवेअर आहे. झेड कॅड नावाचं आहे, बॉब कॅड नावाचं आहे, अनेक सॉफ्टवेअर्स आहेत जे की तुम्हाला 30-35 सॉफ्टवेअर आहे जे ऑटोकॅड सारखे आहेत. काही काही तर सॉफ्टवेअर इतके परफेक्ट आहेत. जे झेड कॅड नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे चायना मेड आहे. त्याच्यामध्ये ऑटोकॅड आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला काहीही फरक जाणवत नाही. ऑटोकॅडपेक्षा खूप स्वस्त आहे, साधारणतः 50 ते 60 हजारामध्ये मिळते. तर ऑटोकॅडची एका याची प्राइस जी आहे ती 2.5 लाख रुपये आहे. अर्थात आपल्याला ते पे नाही करावं लागत. आपल्या इथे स्टुडंटला ते पायरसी करायची गरज नाहीये. आजकाल ऑटोडेस्क कंपनी आपल्याला फ्रीमध्येच ते देते. फक्त कंपनीमध्ये वापरताना तुम्हाला लायसन्स घेण्याची गरज असते. तर झेडकॅट नावाचं जे एक सॉफ्टवेअर आहे, चायना मेड आहे, मी यूज पण केलेलं आहे ते मुंबईला. तर ते सॉफ्टवेअर जे आहे ते एक्झॅक्टली ऑटोकॅड सारखं, ऑटोकॅडच्या सर्व कमांड्स त्याच्यात चालतात. दिसायलाही ऑटोकॅड सारखं आहे. म्हणजे तुम्हाला 1 मिनिटाने असं वाटणार नाही की बा आपण ऑटोकॅड यूज नाही करून राहिलो. फक्त वरतात लिहिलेलं झेडकॅड असते, बाकी सर्व ऑटोकॅड सारखं आहे. एक्झॅक्ट ऑटोकॅडची कॉपी आहे. तर याच्यात बेस्ट सॉफ्टवेअर कोणतं आहे, तर ऑटोकॅड हे बेस्ट सॉफ्टवेअर आहे. बाकीचे जे सॉफ्टवेअर याच्या खाली आहे. म्हणून आपण जनरली काय करतो की बेंचमार्क सॉफ्टवेअर पासून सुरुवात करतो. ठीक आहे. तर हे ऑटोकॅड बद्दल झालं. आता ऑटोकॅड मध्ये 3 सिस्टीमने आपण ड्रॉइंग काढतो. पहिली जी सिस्टीम आहे दॅट इज कॉल्ड ॲज कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. दुसरी जी सिस्टीम आहे ती पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. आणि तिसरी जी सिस्टीम आहे त्याला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम. या 3 पद्धतीने आपण ड्रॉइंग काढतो ऑटोकॅडमध्ये. तर या 3 पद्धतीमधल्या ज्या 2 पद्धती आहेत, त्या 2 पद्धती ज्या आहेत, म्हणजे ही जी आहे ही आपण जास्त वापरतो, ही पण वापरतो, पण ही जी तिसरी पद्धत आहे ही मात्र वापरत नाही. ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम ही फक्त आपण शिकायसाठी वापरू शकतो, पण आपण जनरल प्रॅक्टिसमध्ये ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम जी आहे ती वापरत नाही. त्याच्यामुळे मी ही सिस्टीम तुम्हाला शिकवणार पण नाही आणि वापरून पण दाखवणार नाही. आपण ह्या फक्त 2च सिस्टीम शिकू.
कार्टेशियन आणि पोलर. कारण की ही प्रॅक्टिकल यूजसाठी ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम प्रॅक्टिकल यूजसाठी नाही, ती फक्त थेरॉटिकल आहे. लोक थेरॉटिकल म्हणून शिकतात. आपण आपल्याजवळ एवढा वेळही नसते की ते शिकवायचं, त्याच्यामुळे आपण ती ओमिट करू. सध्या तर लेक्चर चालू आहे, नंतर ऍब्सोल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीम जी आहे ती काही आपण घेणार नाही. तर कार्टेशियन आणि पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम जी आहे ती आपण घेऊ. ठीक आहे. तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचा मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर मी तुम्हाला कालच नोट्स पण शेअर केलेल्या होत्या, मी स्वतःच नोट्स बनवलेल्या आहेत त्या पण तुम्ही वापरू शकता. आणि त्याच्यातून आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम जी आहे ती फार इझिली आपल्याला शिकता येईल. ठीक आहे. सिंपल आपल्याला कसं आहे ऍक्च्युअल मध्ये की ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण ग्रामीण भागातला जो विद्यार्थी असतात किंवा पर्टिक्युलरली आपल्या कॉलेजमध्ये येणारे जे विद्यार्थी असतात ते बहुतांश विद्यार्थी बाउंड्रीवर पास झालेले असतात. त्यांना कॉम्प्युटरचं एक्सपोजर नसते. शाळेमध्ये ते कधी कॉम्प्युटर हँडल करत नाही. आणि जेव्हा आपण त्याला सेकंड इयरमध्ये म्हणजे फोर्थ सेमिस्टरमध्ये, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टरमध्ये, सिक्स्थ मध्ये किंवा फिफ्थ मध्ये जेव्हा कॉम्प्युटरच्या समोर बसवतो तेव्हा काय होतं ऍक्च्युअल मध्ये की त्यांनी कधीच कॉम्प्युटर हँडल न केल्यामुळे किंवा त्याला काहीच माहीत नसल्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की त्याला इन्फॅरिटी कॉम्प्लेक्स येतो. त्याचा आत्मविश्वास जो आहे ना तो हळूहळू ढासळायला लागतो. ऍक्च्युअल मध्ये ग्रामीण भागामध्ये खूप चांगले चांगले विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये खास विद्यार्थी, चांगले विद्यार्थी आलेले आहेत जे IIT पर्यंत. माझाच एक विद्यार्थी असा होता की त्यांनी IIT कानपूरला ऍडमिशन घेतली. आपलेचा एक विद्यार्थी आहे तो एका दुसऱ्या IIT मध्ये गेलेला आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये टॅलेंटची कमी नाहीये, पण प्रॉब्लेम आहे इन्फॅरिटी कॉम्प्लेक्स, आत्मविश्वास. त्याच्यामुळे काय होते की जर आम्ही सिम्प्लिफाय करून जर हे सांगितलं नाही तर तुम्हाला कदाचित ते येतच नाही. म्हणजे तुम्ही फक्त एक कीर्तन ऐकाल आणि त्याच्यानंतर आउटपुट त्याचं 0 राहील, आपल्याला काहीच येत नाही त्याच्यात. तर ते झालं नाही पाहिजे म्हणून आपण त्याला काय करतो की थोडं सिम्प्लिफाय करून सांगतो, जेणेकरून त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला ते समजलं पाहिजे. कारण की इथे समजण्यावर फार महत्व आहे. मी तुम्हाला हे इंग्लिशमध्ये सांगितलं, मला काही प्रॉब्लेम नाही, मी सांगू शकतो इंग्लिशमध्येही तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो. पण प्रॉब्लेम हे आहे की इथे तुम्हाला मार्केटिंग नाही करायचं, इथे तुम्हाला हे शिकायचं, आत्मसात करायचं. आत्मसात करताना जर आपल्याला ते आलं नाही तर त्या लेक्चरचा काहीही उपयोग होणार नाही. आता इथे आपण जेव्हा आपण ऑनलाईन हा क्लास घेतोय तर 1 घंट्याचा माझा डेटा जाणार आहे, 1 घंट्याचा तुमचाही डेटा जाणार आहे, तुमच्याही फोनची बॅटरी जाणार आहे, माझ्याही फोनची बॅटरी जाणार आहे. मी 1 घंटा कोणतं दुसरं काम नाही करणार, तुम्ही 1 घंटा कोणतं दुसरं काम करू शकणार नाही. एवढं आपण सॅक्रिफाईस करून आपल्याला जर आलंच नाही समजा काही तर त्याचा आउटपुट काहीच येणार नाही. आणि ती पॉसिबिलिटी खूप जास्त आहे कारण की 99% विद्यार्थ्याला काहीच येत नाही. म्हणजे आता आपण ऑटोकॅडचा कोर्सही केला तर हे असं आहे की हे प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला कधीच येणार नाही. जोपर्यंत तुम्ही कॉम्प्युटरच्या दूर राहाल, तुम्ही जोपर्यंत पाहत राहाल, तुम्हाला मी गॅरंटी देतो की तुम्हाला ऑटोकॅड मधलं काहीही करता येणार नाही, एक साधा रेक्टँगलही काढता येणार नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतः हाताने ते काढायला शिकाल आणि स्वतः प्रॅक्टिस कराल, कारण की हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे, हे थिअरी ओरिएंटेड नाहीये. सॉफ्टवेअर शिकणं हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. तर जेव्हा आपण ते प्रत्यक्ष प्रॅक्टिस करतो त्याच्यामुळे याच्यामध्ये पहा तुम्ही की थिअरीला काहीच वेटेज दिलेलं नाही, एकच थिअरी असते. प्रॅक्टिकलला मात्र 2-2 तास त्यांनी दिलेले. तर हे प्युअरली प्रॅक्टिकल आहे. आणि आम्ही काय करतो, आणखी थिअरी कमी करून त्याला प्रॅक्टिकलमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे आपण काय करतो की इनिशियली थिअरी घेतो 2-4 दिवस किंवा एखादा महिन्यामध्ये 4-5 लेक्चर थिअरी घेतो. पण त्याच्यानंतर आपण थिअरीमध्ये पण विद्यार्थ्याला म्हणतो किंवा तू कॉम्प्युटरवर बस आणि तू काढायचा प्रयत्न कर. तर हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड असल्यामुळे हे जोपर्यंत आपण प्रत्यक्ष कॉम्प्युटरवर बसत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑटोकॅड येणार नाही. जसं आपण नदीच्या किनाऱ्यावर बसून, समुद्राच्या किनाऱ्यावर बसून पोहू शकत नाही, जोपर्यंत आपण पाण्यात पडत नाही तोपर्यंत पोहता येणं शक्य नाही. तसंच ऑटोकॅडचं आहे, जोपर्यंत आपण हात लावत नाही माऊसला आणि ते सॉफ्टवेअर उघडून पाहत नाही आणि काढून पाहत नाही तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला, कोणत्याही माणसाला, तो कितीही इंटेलिजंट असो, त्याला ते येत नाही. पाहून ह्या गोष्टी येत नाही, व्हिडिओ पाहून तुम्हाला हे करता येणार नाही. यू हॅव टू प्रॅक्टिस इट. जोपर्यंत तुम्ही हात लावत नाही तोपर्यंत कधीच येणार नाही ते. तर हे एक लक्षात ठेवायचं. तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम जी आहे ही आपल्याला सर्वात पहिले शिकायची आहे. त्याच्यानंतर आपण पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम सुद्धा शिकू.
कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम थोडी कॉम्प्लिकेटेड आहे ऍज कम्पेअर टू पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम, पण 3D मध्ये मात्र ही सिस्टीम आपल्याला यूज करायची. आणि ऍक्च्युअल मध्ये आपल्याला वेळ खूप कमी असते, म्हणजे आपण हार्डली 2 महिनेच वगैरे शिकतो आणि 2 महिन्यात आपल्याला खूप मोठा सिलेबस कम्प्लीट करायचा असते. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा शिकवतो तेव्हा ते मागं कुत्रं लागलं बा अशा पद्धतीने आम्ही शिकवतो, म्हणजे धडाधड बिलकुल शिकवायचा प्रयत्न करतो. तर ते होऊ शकते की तुमच्या डोक्याच्या वरूनही जाईल, कारण की प्रॅक्टिस करायला काहीच नाहीये सध्या, कॉम्प्युटर वगैरे नाहीये. तरी पण आपण सिम्प्लिफाय करून तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करू. कार्टेशियन कोऑर्डिनेट मध्ये काय असते, आपण जसं ग्राफ काढतो ना तसा ग्राफ असते. ऍक्च्युअल मध्ये सिंपल ग्राफच आहे हा. या ग्राफ मध्ये आडवी जी ऍक्सिस असते त्याला आपण एक्स एक्स ऍक्सिस म्हणतो, आणि उभी जी ऍक्सिस असते त्याला आपण वाय वाय ऍक्सिस म्हणतो. आडवी जी ऍक्सिस असते त्याला हॉरिझॉन्टल ऍक्सिस म्हणतो, उभी जी ऍक्सिस असते त्याला व्हर्टिकल ऍक्सिस म्हणतो. ह्या जो 2 ऍक्सिस जिथे इंटरसेक्ट होतात त्याला ओरिजिन असं म्हणतो. आणि एक्स ऍक्सिसच्या उजवीकडे आपण जे कोऑर्डिनेट्स लिहितो त्याला पॉझिटिव्ह एक्स कोऑर्डिनेट असं म्हणतो. आणि एक्स ऍक्सिसच्या निगेटिव्ह म्हणजे लेफ्ट हँड साइडला जेव्हा कोऑर्डिनेट्स आपण काढतो दॅट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह एक्स कोऑर्डिनेट. ओरिजिनच्या वरच्या साइडला पॉझिटिव्ह वाय कोऑर्डिनेट्स असतात, ओरिजिनच्या खालच्या साइडला असतात निगेटिव्ह वाय कोऑर्डिनेट्स. आता आपण ग्राफ 10वी मध्ये काढला असेल, म्हणजे 10वी तुम्ही पास झालेलेच आहे असं आपण ऍझ्युम करू, आणि 10वी मध्ये तुम्ही ग्राफ काढलेला आहे असं पण ऍझ्युम करू. तर हे जर तुम्ही काढलेलं असेल तर तुम्हाला हे ग्राफ पेपर एक्झॅक्टली हा ग्राफ पेपरच आहे असं समजा, आणि या ग्राफ पेपरवर आपण एक्स आणि वाय ऍक्सिस काढलेले आहेत. आता समजा आपण एखादा पॉइंट घेतला तर या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला पाहायचे आहेत. तर या पी पॉइंट आहे, हा पी पॉइंट किती अंतरावर आहे, एक्स ऍक्सिसवर 3 अंतरावर आहे आणि वाय ऍक्सिसवर तो 2 अंतरावर आहे. तर याचे कोऑर्डिनेट्स काय असतात 3,2. याचे कोऑर्डिनेट्स असतात 3,2. 2,3 नाहीये, नाही तर तुमचं कन्फ्युजन होईल किंवा सर 2,3 काऊन नाहीये, ते सांगतो मी त्याचे का नाहीये. 3,2 नाही होणार, 3च होईल. सॉरी 3,2च होईल. उलट करायचं नाही, उलट व्हायची शक्यता आहे. म्हणजे आता तुमचं लक्ष नसेल तर ते उलट होईल, 2,3 होऊ शकते तुमच्या डोक्यामध्ये, पण तसं करू नका. ठीक आहे. आता हा जो पॉइंट आहे नवीन जो घेतलेला आहे तो एक्स ऍक्सिसवर 2 अंतरावर आहे आणि वाय ऍक्सिसवर किती अंतरावर आहे 3 अंतरावर आहे. तर याचे कोऑर्डिनेट्स होतील 2,3. ठीक आहे, याचे कोऑर्डिनेट्स होतील 2,3. तो नवीन पॉइंट जो आहे पी पॉइंटचे 3,2च आहे, पण जो दुसरा पॉइंट घेतलेला आहे त्याचे मात्र कोऑर्डिनेट्स होतील 2,3. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम वापरतो. याच्यामध्ये जी आडवी ऍक्सिस असते त्याला आपण एक्स ऍक्सिस म्हणतो, उभी ऍक्सिस असतो त्याला आपण वाय ऍक्सिस म्हणतो. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ह्या जिथे एकामेकाला भेटतात किंवा छेदतात, क्रॉस करतात एकामेकाला, तिथे एक पॉइंट तयार होतो त्याला आपण ओरिजिन असं म्हणतो. तो ओ नी डिनोट करतो आपण, त्याला ओ असं म्हणतो, ओरिजिन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण तसं पाहिलं तर ऍक्च्युअल मध्ये होते काय की मी तुम्हाला हे व्हिडिओ थोडं पुन्हा एक वेळा सांगतो. या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एक वेळा, आता जेव्हा हे 2 ऍक्सिस एकामेकाला छेदतात तर तेव्हा काय होते ऍक्च्युअल मध्ये, तर तेव्हा जी 2D स्पेस असते 2D स्पेसचं विभाजन होते. म्हणजे ही जी स्क्रीन आहे या स्क्रीनचे 4 भाग झाले. हा जो भाग आहे ना हा जो भाग आहे याला फर्स्ट क्वाड्रंट असं म्हणतो आपण, याला म्हणतो सेकंड क्वाड्रंट, याला म्हणतो थर्ड क्वाड्रंट आणि याला म्हणतो फोर्थ क्वाड्रंट. आलं लक्षात. त्या स्क्रीनचं काय झालं बुवा, त्या स्क्रीनचे 4 भाग झाले. म्हणजे आपण जेव्हा 2 ऍक्सिस एकामेकाला छेदतात त्यावेळी आपली जी 2D स्पेस असते त्याचे 4 भाग होतात. आणि जो पहिला भाग असतो हा जो भाग आहे, हा इकडचा जो भाग आहे, हा सेक्टर जो आहे याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो. हा जो सेक्टर आहे याला सेकंड क्वाड्रंट म्हणतो. हा जो सेक्टर आहे याला थर्ड क्वाड्रंट म्हणतो. हा जो सेक्टर आहे याला आपण फोर्थ क्वाड्रंट असं म्हणतो.
तर एखादा जर पॉइंट या क्वाड्रंट मध्ये असेल तर त्याचे दोन्ही कोऑर्डिनेट जे असतात ते पॉझिटिव्ह असतात. या क्वाड्रंट मध्ये असेल तर एक्स पॉझिटिव्ह असतो आणि वाय निगेटिव्ह असतो. या क्वाड्रंट मध्ये असेल तर एक्स आणि वाय दोन्ही निगेटिव्ह असतो. या क्वाड्रंट मध्ये असेल तर एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह असतो. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. मग तुम्हाला सहजच कॉम्प्लिकेटेड आहे तर काहीच लक्षात नाही राहत, तर त्याच्यासाठीच आपण ती शेअर केलेली आहे. ते नोट जर तुम्ही वाचली तर त्याच्यात तुम्हाला ते दिसेल. मी ते नोट्स तुम्हाला ओपन करून दाखवतो. ओपन केल्यावर तुम्हाला ते दिसेल. ठीक आहे. तर तिथे ते कोऑर्डिनेट्स वगैरे काढलेले आहेत, त्या नोट्समध्ये पण ते आहेत. आहे ते कॉम्प्लिकेटेड म्हणजे कॉम्प्लिकेटेड म्हणजे तुम्ही आता कसं त्याला अंडरस्टँड करता त्याच्यावर ते डिपेंड आहे. पण ते आहे तसं विचार केला तर कॉम्प्लिकेटेडच आहे. पण त्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो किंवा सिम्प्लिफाय वेनी आपण समजून घेऊ शकतो. तर ते नोट्स मध्ये तुम्हाला दिसेल की ते कसं असते. आपली ऑटोकॅड नोट्स आहे, ही नोट्स आहे, ओपन केली मी. त्याच्या 4 क्वाड्रंट्स तुम्हाला दिसतील त्या नोट्स मध्ये. ते 4 क्वाड्रंट्स मध्ये आता पहा इथे काय झालेलं आहे, 4 क्वाड्रंट्स आहेत. तर माझं म्हणण्याचा अर्थ हाच आहे की जर मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. ठीक आहे. आता काय झालं, इथे 2 ऍक्सिस एकामेकाला छेदले. तर हा जो भाग आहे या भागामध्ये जर तुमचा पॉइंट असेल तर त्याचा एक्स आणि वाय दोन्ही पॉझिटिव्ह असतात. या भागामध्ये असेल तर एक्स हा निगेटिव्ह असतो आणि वाय पॉझिटिव्ह असतो. या भागामध्ये असेल तर एक्स आणि वाय दोन्ही निगेटिव्ह असतात. या भागामध्ये असेल तर एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह असतो. तर पॉइंट कोणत्या भागामध्ये आहे म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. आपण याला कसं ओळखतो, आपण याला म्हणतो फर्स्ट क्वाड्रंट. इथे जर पॉइंट असेल तर याला आपण म्हणतो फर्स्ट क्वाड्रंट. इथे जर असेल तर सेकंड क्वाड्रंट. इथे जर असेल तर थर्ड क्वाड्रंट. इथे असेल तर फोर्थ क्वाड्रंट. अशा पद्धतीने आपण ते लक्षात ठेवू शकतो. तर ज्यावेळेस 2 ऍक्सिस एकामेकाला इंटरसेक्ट होतात, छेदतात, क्रॉस करतात. छेदने हा जरा जास्त हायफाय शब्द झाला तर आपण त्याला क्रॉस म्हणू, एकामेकाला क्रॉस करतात. तर त्यावेळेस 2D स्पेसचं डिव्हिजन होतं आणि 2D स्पेसचं डिव्हिजन झाल्यामुळे 4 क्वाड्रंट बनतात. 4 क्वाड्रंट मध्ये पहिल्या क्वाड्रंट मध्ये पॉइंट असेल तर दोन्ही पॉझिटिव्ह एक्स पॉझिटिव्ह. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये असेल तर एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये दोन्ही निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह. अशा पद्धतीने आपण ते लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यात आणखी काय लक्षात ठेवायचं आहे, तर आणखी एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची आहे की एक्स इज ऑलवेज रिटर्न फर्स्ट. एक्स हा नेहमी पहिले लिहिल्या जाते. एक्स कोऑर्डिनेट हा नेहमी पहिले लिहिल्या जाते. तर हे मी ऍक्च्युअल मध्ये मराठीमध्येच लिहून देत असतो की एक्स हा नेहमी पहिले लिहायचा आहे, वाय हा नेहमी नंतर लिहायचा आहे. एक्स 0 जरी असेल तरी तो नेहमी पहिले लिहायचा असतो. हा रूल आहे. एक्स हा नेहमी पहिले लिहायचा आहे, वाय हा नेहमी नंतर लिहायचा आहे. त्याच्याचमुळे काय होते की इथे 2, 3 असं पी चे कोऑर्डिनेट्स येत नाही. याचं कारण असं आहे की रूल काय आहे आपला, एक्स हा नेहमी पहिले लिहायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला सर्वात पहिला एक्स कोऑर्डिनेटच लिहायचा असतो. वाय कोऑर्डिनेट हा नेहमी नंतरच लिहायचा असतो. त्याच्यामुळे त्याचे कोऑर्डिनेट जे आहेत ते 2, 3 असे न येतात 3, 2 असे येतात. त्याच्या मागे हा रूल आहे की एक्स हा नेहमी पहिले तुम्हाला लिहायचा आहे, वाय हा नेहमी नंतरच लिहायचा आहे. एक्स 0 जरी असेल तरी तुम्हाला तो पहिलेच लिहायचा आहे. 0 नंतर कॉमा आणि नंतर मग वाय कोऑर्डिनेट्स असं लिहायचं असतं. ठीक आहे. तर हे रिझन आहे की तुम्हाला ती पी चे कोऑर्डिनेट्स 2, 3 का नाही होत सर, तर त्याचं रिझन हे आहे की एक्स हा नेहमी पहिले लिहावा लागतो. त्याच्यामुळे आपल्याला पहिले एक्स पाहावा लागतो. एक्स इथं 3 आहे कारण की हा पी कोऑर्डिनेट जो आहे हा एक्स ऍक्सिसवर 3 अंतरावर आहे आणि वाय ऍक्सिसवर 2 अंतरावर आहे. त्याच्यामुळे आपल्याला 3, 2 असे कोऑर्डिनेट्स मिळतात. 2, 3 असे कोऑर्डिनेट्स आपण लिहित नाही. 2, 3 जर लिहिले तर ते चुकीचे होतील. आलं लक्षात. दॅट इज द रिझन.
सो एक्स हॅज टू बी रिटन फर्स्ट अँड वाय इज ऑलवेज रिटन नेक्स्ट, असा त्याचा रूल आहे. त्याला थंब रूल असं म्हणतात. ठीक आहे. थंब रूल म्हणजे सर्वजण तोच रूल पाळतात, त्याच्यामुळे आपण तोच रूल पाळायचा आहे. जसं आपण आता भारतामध्ये जर ड्रायव्हिंग करत असू तर आपण काय करतो, आपण नेहमी डावीकडून चालतो. म्हणजे आपली गाडी जर असेल तर डावीकडून चालतो. अमेरिकेत जर गाडी चालवायची असेल तर उजवीकडून गाडी चालवल्या जाते. मग आपण काय म्हणतो किंवा हे डावीकडूनच काऊन सर्व जण गाडी चालवतात. मग आपण काय म्हणतो, भारतात बघतो थंब रूल आहे. थंब रूल म्हणजे अंगठा, सर्वजण करतात म्हणून आपल्याला ते करायचं. तो गव्हर्नमेंट ठरवलेला रूल आहे, तो सर्वांना तसंच फॉलो करायचा आहे. गाडी ही नेहमी डावीकडूनच चालवायची. तुम्ही भारतात आहे ना, तर मग तुम्हाला गाडी डावीकडूनच चालवायची, रस्त्याच्या डाव्या साईडनच तुम्हाला चालायचं. ठीक आहे. हा थंब रूल आहे. तर ऑटोकॅड मध्ये पण तो थंब रूल आहे की एक्स हा नेहमी पहिले लिहायचा आहे, वाय हा नेहमी नंतर लिहायचा. एक्स 0 जरी असेल तरी तो नेहमी पहिले लिहायचा आणि वाय हा 0 असो की काही असो हा नेहमी नंतरच लिहायचा. एक्सच्या नंतरच वाय लिहायचा आहे. त्याच्यामुळे तो थंब रूल आहे, त्याला तसंच्या तसंच फॉलो करायचं. म्हणजे डोक्याला ताप द्यायचा नाही आणि आपल्याला ते समजायला इझी होऊन जाते. ओके. आता हे आपल्या नोट्स मधलं आहे. याच्यात पहा, आपण आता या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहिलेले आहेत. तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स कशी लिहिले, आपण पहिले पाहिलं एक्स कोऑर्डिनेट. एक्स वर किती अंतर आहे, एक्स वर 8 अंतर आहे, वाय वर किती अंतर आहे, 5 आहे. म्हणून आपण 8,5 लिहिलं. 5,8 नाही लिहिलं. पण तुमचं इथं कन्फ्युजन होईल, म्हणजे इथून तुमचं कन्फ्युजन स्टार्ट होईल आणि मग इथून ते तुमचा कंट्रोल हळूहळू चालला जाईल आणि मग तुम्ही ऑटोकॅडचं ड्रॉइंग काढण्याच्या ऐवजी प्रेक्षक बनून जाल. फक्त तुम्हाला पाहता येईल किंवा कसं असतं, कीर्तन ऐकता येईल, पाहता येईल, काढता काहीच येणार नाही. तर असं जर व्हायचं नसेल तर हे आतापासूनच कन्फ्युजन दूर करा. एक्स हा नेहमी पहिले लिहायचा आहे, वाय हा नेहमी नंतर लिहायचा आहे. आता इथे पण हा एक पॉइंट दाखवलेला आहे. या पॉइंट मध्ये आपण पाहिलं, इथं आपण एक्स चे कोऑर्डिनेट्स पाहिले किती आहे, -4,2. ठीक आहे. इथे आपण एक्स पहिले लिहिला, वाय हा नंतर लिहिला. तर नेहमी एक्स हा पहिले लिहायचा, वाय हा नेहमी नंतर लिहायचा आहे. ठीक आहे. हे आपल्या नोट्स मध्ये दिलेलं आहे. एक जस्ट स्टँडर्ड इमेज मी त्याच्यात टाकलेली. तर याला आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असं म्हणतो. म्हणजे ज्या वेळेस आपण एखाद्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स हे एक्स आणि वायच्या स्वरूपात रिप्रेझेंट करतो, दाखवतो, त्याला आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असं म्हणतो. त्याला म्हणतात कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. मी जेव्हा गणित शिकायचो तर गणित शिकताना माझे जे सर होते ते मुस्लिम होते. तर ते आम्हाला कधी कधी झोप जर येत असली ना तर ते काय करायचे, मनामध्ये उर्दूतून बोलायचे. उर्दूतून बोलल्यामुळे काय व्हायचं की आमचं लक्ष जे आहे, समजा झोप येऊन राहिली, जेवण बिवण करून आपण समजा दुपारच्या वेळेस लेक्चर ऐकून राहिलो, मधातून ते उर्दू जर बोलले तर मग आमचं आहे ना थोडं अलर्ट व्हायचं, कारण की आम्हाला हसू यायचं किंवा मग त्याचं कौतुक वाटायचं. तर मग ते काय करायचे, उर्दूत बोलायचे. म्हणजे आता हा ते उर्दूत बोलायचे म्हणजे एक गंमत म्हणून बोलायचे. पण आता समजा आपल्याच्यात उर्दू मीडियमचा जर शिकलेला असेल तर त्याला हे समजणं फार कठीण जाते, किंवा मराठी मीडियम मधून जर शिकलेला असेल. आता मी कोऑर्डिनेट्स म्हणतो, पण मला कोऑर्डिनेट्स मराठी शब्द माहित नाही. तुम्ही जर मराठी मीडियम मधून शिकले असाल तुम्हाला माहित आहे कोऑर्डिनेट्सला काय म्हणतात, पण मला माहित नाही ना. मी पॉइंटला पॉइंटच म्हणतो, मला बिंदू म्हणता येत नाही किंवा बिंदू आठवत नाही, मी कोऑर्डिनेट्सच म्हणतो. मी सर्कलला सर्कलच म्हणतो. उर्दू मीडियम वाला काय म्हणते, सर्कलला दायरा म्हणते, दायरा. तो पॉइंटला काय म्हणते, नुक्कत म्हणते. आपल्याला माहित नाही पण नुक्कत म्हणतात म्हणून, किंवा मला माहित आहे कारण की माझे टीचर हे मुस्लिम होते, ते उर्दू मीडियम मधून शिकले होते, तर त्याला माहित आहे की पॉइंटला नुक्कत म्हणतात. पण मी जर नुक्कत म्हटलं तर मला माहित नाही ना बाकीच्या शब्दाला काय म्हणतात, त्याच्यामुळे मी कोऑर्डिनेट्सच म्हणतो. कोऑर्डिनेट्स म्हणजे त्याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. तर इथे ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेम होतो आपल्याला. म्हणून काय केलं, NSBT आता या वर्षीपासून मराठीमधून सुद्धा एज्युकेशन सुरू केलेलं आहे. कारण की आपल्या बहुतांश विद्यार्थी 85% विद्यार्थी हे मराठी मीडियम मधून शिकलेले असतात, इंग्लिश मीडियम मधून शिकलेले नसतात. व्हेअर ॲज मी स्वतः इंग्लिश मीडियम मधून शिकलेलो आहे, त्याच्यामुळे मला मराठीतले शब्द आठवत नाही किंवा मराठीतले शब्द येत नाही. पण मी हळूहळू शिकलो, म्हणजे विद्यार्थ्याला विचारून किंवा कोणाच्या तरी सोबत बोलून वगैरे
मला ते हळूहळू शब्द काही शब्द मराठीत माहित आहे किंवा याला असं म्हणतात त्याला तसं म्हणतात. जसं आता त्रिज्या, व्यास हे शब्द मी कधीच शिकलो नाही. मला डायमीटर आणि रेडियसच माहित आहे, पण मग मला नंतर माहित झालं की हे त्रिज्या असते, हे व्यास असते. म्हणजे व्यास म्हणजे डायमीटर, त्रिज्या म्हणजे रेडियस. तर हळूहळू शिकलो. पण तुम्हाला ते ट्रान्झिशन करणं कठीण आहे, कारण की मी जर डायमीटरला डायमीटरच म्हणत असेल आणि रेडियसला रेडियस म्हणत असेल, पण तुम्हाला काही समजून नाही राहिलं, तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं त्याच्यावर एक्स्ट्रा एफर्ट घेणं आवश्यक आहे. कारण की आज प्रॉब्लेम सर्वात मोठा जो आहे तो आहे कम्युनिकेशनचा. तुम्ही मराठीतून शिकलेले आहात, इथे इंग्लिश मीडियम आहे, इथे टीचर जो आहे त्याला तो इंग्लिश मीडियम मधून शिकलेला आहे, त्यालाच जमत नाही मराठीत शिकवणं. तो फक्त बोलू शकते मराठीत, पण तो कॉर्डिनेट्सच म्हणते, पॉइंटच म्हणते, सर्कलच म्हणते, सर्कम्फरन्सच म्हणते. त्याला परीख नाही माहित, परीख म्हणजे सर्कम्फरन्स आहे ते माहित नाही त्याला. तर हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामुळे ऍक्च्युअल मध्ये आपल्याला ते शिकायला हार्ड जाते. अदरवाईज इट इज नॉट हार्ड, एवढं कठीण नाहीये, पण हा कम्युनिकेशन प्रॉब्लेम आहे. म्हणजे असं आहे की जसं तुम्हाला समजा एखाद्या दिवशी चायनीज मध्ये शिकवणं चालू केलं, तर तो जो प्रॉब्लेम येईल त्या विद्यार्थ्याला, एक्झॅक्टली तोच प्रॉब्लेम आपल्या खेड्यातल्या विद्यार्थ्याला येतो. एक तर त्याला कॉम्प्युटर वगैरेची पहिले भीती असते, लहानपणापासून कधी कॉम्प्युटर हाताळलेलं नसते, कॉलेजमध्ये त्याला कॉम्प्युटर पासून दूरच ठेवलं जाते. त्याच्यामुळे तो जेव्हा पहिल्यांदा येतो तेव्हा तो 100% फेल होण्याचे चान्सेस हे सर्वात जास्त असतात, सक्सेसफुल होण्याचे चान्सेस हे कमी राहतात. तर त्याच्यासाठी उपाय काय आहे? तर त्याच्यासाठी उपाय हाच आहे की आपण हिंमत करणे आणि कॉम्प्युटर हाताळणे, हाच त्याचा उपाय आहे. कीर्तन ऐकल्याने कधीही तुम्हाला ऑटोकॅड येणार नाही. तुम्ही समजा मोबाईलमध्ये कसं ठेवून दिलं आणि ऐकत बसले किंवा माझं रेकॉर्डेड लेक्चर ऐकलं, त्यांनी तुम्हाला कधीही कोणतंही ड्रॉइंग काढता येणार नाही, काहीच नाही काढता येणार. आणि तुम्हाला हे समजेल की 8 दिवसात आपल्याला हे करता नाही येत. मी जे सांगून राहिलो की आपण प्रॅक्टिस शिवाय हे शिकू शकत नाही. हे थेअरी आपण कितीही केली तरी आपण प्रॅक्टिकल जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हे शिकता येणं शक्य नाही. बिकॉज इट इज अ प्रॅक्टिकल ओरिएंटेड सायन्स, प्रॅक्टिकल ओरिएंटेड टेक्निक. ठीक आहे. तर इथे 8,5 आहे, -4,2 आहे. ठीक आहे. तर हे जे 4 क्वाड्रंट आहे. आता मी तुम्हाला म्हटलं की when there is a intersection of two axes then there is a division of 2D space. म्हणजे दोन ऍक्सिस जेव्हा एकामेकाला इंटरसेक्ट करतात, छेदतात, त्यावेळेस काय होते? 2D स्पेसचं डिव्हिजन होते. 2D स्पेस म्हणजे काय? 2D स्पेस म्हणजे एखादा प्लेन, जसं फळ आहे किंवा ही स्क्रीन आहे, ही प्लेन आहे. याच्यामध्ये काय फक्त लांबी आणि रुंदी, दॅट इज कॉल्ड एज 2D स्पेस. ठीक आहे. मग 3D स्पेस पण असते, लांबी, रुंदी आणि उंची, म्हणजे ब्रेड्थ, लेंथ आणि हाईट, त्याला आपण 3D स्पेस म्हणतो. तर जसं आपण 2D स्पेसचं डिव्हिजन करतो, 2D स्पेसचं डिव्हिजन करायसाठी आपल्याला काय करावं लागतं? ऍक्सिस ऍक्च्युअल मध्ये काढावं लागतात. तर हे काय, स्क्रीन काय झाली, आम्ही डिवाइड केली, या स्क्रीनला 4 पार्ट मध्ये डिवाइड केलं. एक उभी लाईन काढली, एक आडवी लाईन काढली. ठीक आहे. व्हर्टिकल ऍक्सिस काढली, एक हॉरिझॉन्टल ऍक्सिस काढली. तर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस काढल्यामुळे 2D स्पेसचं डिव्हिजन झालं 4 भागामध्ये. हा पहिला क्वाड्रंट, हा दुसरा क्वाड्रंट, हा तिसरा क्वाड्रंट आणि हा चौथा क्वाड्रंट. समजा आपल्याला 3D स्पेसचं डिव्हिजन करायचं आहे, तर 3D स्पेसचं डिव्हिजन तुम्ही कसं करा? तुम्ही जो झोपले नसाल समजा आणि हे तुम्हाला थोडंफार समजलं असेल तर तुम्ही सांगू शकता 3D स्पेसचं डिव्हिजन तुम्ही कसं करू शकता. आता हा काही म्हणजे सॅटेलाइट लॉन्चिंगच्या संबंधात प्रश्न नाही आहे, हे कॉमन सेन्स आहे की तुम्हाला 3D स्पेसचं डिव्हिजन करायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला 3D स्पेस हे समजलं पाहिजे. 3D स्पेस म्हणजे याच्यामध्ये लांबी, रुंदी आणि उंची आहे, त्याचं तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे. तर ते कसं करू शकता तुम्ही, कशाच्या आधाराने करू शकता? मी तुम्हाला हिंट देतो की 2D स्पेसचं डिव्हिजन करायसाठी आपण ऍक्सिसचा यूज करतो. 3D स्पेसचं डिव्हिजन करायसाठी आपल्याला काय करावं लागेल? एनीबडी सांगता येईल कोणाला? सांगा, जसं जमतं तसं सांगा. मी काही इंटरव्ह्यूच घेऊन राहिलो, मग इंटरव्ह्यू मध्ये नोकरी भेटणार नाही असं नाहीच आहे. इथं तर मी पास करणार आहे की तुम्हाला MSBT पास करणार आहे.
शिकायचा हा चान्स आहे तर कशाला वाया घालवता? सांगा ना, जे जसं जमतं तसं सांगा. शरम येऊ देऊ नका, बोला. बोलल्याने तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील. तुम्हाला जो चान्स आहे नोकरी लागायचा, कमीत कमी तेवढा तरी तुमचा ब्राईट होईल. बोलता आलं पाहिजे, काही ना काही बोलणार तर समोरचा म्हणेल काही आहे बायचं पोटेन्शियल, काही ना काही बोलते तर घरी लागा घेऊन घेऊ यायला, मग नंतर ट्रेनिंग देऊ, आहे की नाही. इंटरव्ह्यू असं असते, 5 मिनिटाचा इंटरव्ह्यू असते, तर काही ना काही बोललो आपण तर तो म्हणते ठीक आहे बा, याला येत तर काहीच नाही, त्याला माहीतच असते याला येत नाही म्हणून. ते काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, त्याला काही आपल्याला लिहून द्यायची गरज नाही की या विद्यार्थ्याला येत नाही, त्याला माहीतच असते. विद्यार्थ्याला डिप्लोमा झाला म्हणजे येत काहीच नसते, नुसतं ऐकलेलं असते यानं. पण ते मग विचार करतात की बा ठीक आहे, तुम्ही म्हणजे हा ट्रेनिंग दिला तर याला आपण नोकरीवर ठेवू शकतो, याचा यूज करू शकतो. त्याच्यामुळे बोलणं हे आवश्यक आहे, त्याच्यामुळे बोला. सांगा की बाबा 2D स्पेसचं डिव्हिजन करायसाठी आपण ऍक्सिसचा यूज करू शकतो, तर 3D स्पेसचं डिव्हिजन करायसाठी आपण काय वापरलं पाहिजे. प्रश्न एकदम सोपा आहे, फार काही रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यात. त्याच्यामुळे जसं जमते वराडी भाषेत सांगा, मराठी भाषेत सांगा, इंग्लिशमध्ये सांगा, हिंदीमध्ये सांगा, उर्दूमध्ये सांगा. ह्या भाषा आपल्याला समजतातच. उर्दू ही हिंदी सारखीच भाषा आहे, त्याच्यामुळे ते समजते. हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा आहे, त्याच्यामुळे ते समजते. इंग्लिश आपली इंटरनॅशनल लँग्वेज आहे. मराठी ही आपली लँग्वेज आहे, मी विदर्भातलाच आहे, त्याच्यामुळे वराडी भाषेत मला सांगितलं तरी समजते. त्याच्यामुळे कोणत्याही भाषेत तुम्ही सोप्या भाषेत सांगा. थ्रीडी स्पेसचं डिव्हिजन आपण कसं करू शकतो. 3D स्पेस म्हणजे काय ऍक्च्युअल मध्ये? 3D स्पेस म्हणजे एखादी रूम, एखाद्या रूम मध्ये जागा आहे, एक रूम आहे, खाली रूम आहे समजा, त्याच्यात आपल्याला 4 भाग करायचे, तर ते कशी करू आपण? एखादा वावर आहे समजा, वावर हे 2D स्पेस झाली, म्हणजे जमीन आहे, जमीन ही 2D स्पेस झाली. त्याचे 4 भाग करायचे असेल तर काय करू आपण? सरळ सरळ चुना घेऊ, एक दोरी घेऊ आणि त्यांना लाईन हे करू, ती म्हणजे ऍक्सेस. चुना आणि दोरी घेतली समजा, त्या वावराचे 4 भाग करून टाकले सारखे. म्हणजे आपण जेव्हा चुना टाकतो, जेव्हा आपण ग्राउंडवर मार्किंग करतो, तर ते 2D स्पेसचं डिव्हिजन झालं. एखाद्या रूम मध्ये जर आपल्याला डिव्हिजन करायचं असेल तर आपण कसं करू शकतो हे सांगा. जमते काय? नाही जमत? नाही जमत काय? हॅलो, हा सांगा ना. जमते सर. सांगा मग कसं कराल? 3D स्पेसचं डिव्हिजन कसं कराल? 4 भाग करायचे सर त्याचे. 4 भाग. आता समजा रूम आहे, रूम मध्ये आपल्याला 4 भाग करायचे, तर कसं करू आपण? सेंटर काढायला सर, रूमचा सेंटर. बरोबर आहे. सेंटर काढून पहिले 2 भाग झाले, नंतर त्याचा सेंटर म्हणजे लांबी रुंदीचा सेंटर झाले 4 भाग. बरोबर आहे. मग तुम्ही समजा चुना घेतला, दोरी घेतली, रूम मध्ये गेला तुला सेंटर काढला त्याचा बरोबर मोजून मापून, आणि चुना टाकला समजा जमीन म्हणजे फरशीवर किंवा टाईल्सवर, तर त्यांना त्या रूमचे 4 भाग होतील काय? कबड्डीच्या खो-खोच्या ग्राउंडचं प्रॉपरली होणार नाही ना. ते ऍक्च्युअल मध्ये फ्लोर जो आहे, जमीन जी आहे ती 2D स्पेस आहे. त्याच्यामुळं आपण जर त्याच्यावर चुना मारला किंवा त्याच्यावर मार्किंग केलं तर ते 2D स्पेसचं डिव्हिजन होईल. म्हणजे हेच दिसून राहिलं तेच होईल. 3D स्पेसचं डिव्हिजन करायसाठी काय करावं लागेल हा प्रश्न आहे आपला. कारण की तुम्हाला प्रश्न समजला तर उत्तर येऊ शकते. प्रश्न समजला नाही तर उत्तर काय येणार आहे? कसं करायला? 3D स्पेसचं डिव्हिजन करायचं आहे तुम्हाला. रूम मध्ये 4 भाग करायचे आहेत, कंपार्टमेंट करायचे, 4 कंपार्टमेंट. तर काय असते की आपण ऍक्सिस जेव्हा यूज करतो तर ऍक्सिसने आपण 2D स्पेसचं डिव्हिजन करतो, आणि मी उत्तर सांगून राहिलो तुम्हाला. आणि जेव्हा आपण प्लेन्स यूज करतो,
प्लेनने आपण काय करतो 3D स्पेसचं डिव्हिजन करतो. म्हणजे समजा तुम्ही 4 प्लायवूड जर एकामेकाला क्रॉसमध्ये लावले तर त्या रूमचे 4 भाग होऊन जातील. आलं लक्षात. प्लायवूड म्हणजे काय, इट इज अ प्लेन ऍक्च्युली. प्लायवूड म्हणजे प्लेन. आलं लक्षात. किंवा तुम्ही 4 पडदे लावले एकामेकाला क्रॉस करून तर त्यांनी काय होईल, त्या रूमचं 4 डिव्हिजन्स होतील, 4 कंपार्टमेंट बनतील. ऑफिसमध्ये पाहतो ना आपण कंपार्टमेंट आहे की नाही, कंपार्टमेंट असतात. म्हणजे 3D स्पेस असते, त्याची डिव्हिजन केलेली असते. जसं आता आपल्या इथं वानखडे सर बसतात एका कंपार्टमेंटमध्ये, अतुल जगताप दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये बसते, अमोल सरदार तिसऱ्या कंपार्टमेंटमध्ये बसते आणि आपला भूषण पवार किंवा चोर पगार 4थ्या कंपार्टमेंटमध्ये बसते. म्हणजे त्यांना काय केलं, तो हॉल जो होता, ऑफिस जो होतं, ऑफिसमध्ये त्यांना स्वतःची एक स्पेस जी आहे ते डिवाइड केली, कंपार्टमेंट तयार केले. तर कंपार्टमेंट तयार करायसाठी आपल्याला प्लेनचा यूज करावा लागतो. प्लेन समजतील तुम्हाला, प्लेन्स. आणि जेव्हा आपण ऍक्सिसचा यूज करतो त्यावेळेस 2D स्पेसचं डिव्हिजन होते आणि प्लेन्सचा यूज ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण 3D स्पेसचं डिव्हिजन करू शकतो. ठीक आहे. तर प्लेन्स हे 3D स्पेससाठी वापरतात आणि 2D स्पेससाठी ऍक्सिस वापरतात. ठीक आहे. तर आपलं आता ऑटोकॅड जर आपण उघडलं तर आता हे ऑटोकॅडचं एकदम जुनं व्हर्जन आहे, खूप जुनं, 2002चं. 2002चं म्हणजे हे व्हर्जन 2002 साली आलेलं आहे. त्याला ऑटोकॅड 2002 असं म्हणतात. तुम्ही म्हणाल की बा सरले काही येत नाही का, 2002चं व्हर्जन आम्हाला शिकून राहिला, आता तो 2022 चालू आहे. तर तो प्रॉब्लेम नाही आहे. आपण काय करतो, विद्यार्थ्याला आलं पाहिजे हा आपला उद्देश असतो. त्याच्यामुळे आपण काय करतो, त्याला सिंपल जे ऑटोकॅड आहे ते शिकवतो, जेणेकरून तो एकदम घाबरून नाही गेला पाहिजे, त्याचा आत्मविश्वास कमी नाही झाला पाहिजे. म्हणजे तो कमीत कमी कॉम्प्युटर जे आहे त्याचा कीबोर्ड माऊस वगैरे त्यांना हात लावायला पाहिजे. नाहीतर जर त्याला एकदम लेटेस्ट व्हर्जन शिकवलं तर त्याला काय होईल, तो बिलकुल हातच नाही लावणार, तो तसाच पळून जाईल. तर ते पळून गेला नाही पाहिजे, याच्यासाठी आपण काय करतो, त्याला सिंपल व्हर्जन शिकवतो. तर हे एक सिंपल व्हर्जन आहे जे ऑटोकॅड 2002 आहे, जे आपल्या विंडोज 10 वर चालते. हे चालते त्याच्यामुळे आपण याच्या जुनं व्हर्जन, याच्यापेक्षा जुनं व्हर्जन अवेलेबल आहे, ते काही आपण घेतलं नाही. हे थोडं याच्यावर चालते म्हणून आपण हे सिंपल व्हर्जन घेतलं. तर ऑटोकॅड ओपन केल्यावर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन दिसते आणि या स्क्रीनला वेगवेगळे भाग असतात. ठीक आहे. तर याच्यातले भाग जे आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. हा जो सर्वात वरचा जो भाग आहे याला आपण अप्लिकेशन विंडो म्हणतो, ज्याच्यामध्ये लिहिलेला आहे ऑटोकॅड 2002 आणि drawing2.dwg असं लिहिलेलं आहे, याला आपण अप्लिकेशन विंडो असं म्हणतो. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जे दिसते, इथे जे दिसेल याला आपण म्हणतो, हा जो भाग आहे इथून ते इथपर्यंत अंडू आणि रिडू पर्यंत जे बटन आहे याला मायक्रोसॉफ्ट स्टँडर्ड टूलबार असं म्हणतात. कारण की हा जो आहे याची कॉपीराईट जी आहे ती मायक्रोसॉफ्ट कंपनीकडे आहे. कारण तुम्ही विंडोज वापरा, एक्सेल वापरा, पॉवर पॉईंट वापरा, तुम्ही काही कोणतेही सॉफ्टवेअर वापरा, तुम्हाला हे न्यू फाईल, ओपन फाईल, सेव्ह फाईल, प्रिंट फाईल, प्रिव्ह्यू, कट, पेस्ट, कॉपी पेस्ट किंवा कॉपी, फॉर्मॅट, रिडू, अंडू, हे बटन जे आहे ते कॉमन आहेत. कोणते सॉफ्टवेअर वापरलं तर याच्यात हे कॉमन आहे. हे बटन जे आहेत ते ओरिजिनली कोण डिझाईन केले होते, मायक्रोसॉफ्ट कंपनीने डिझाईन केले होते, म्हणून याला आपण मायक्रोसॉफ्ट स्टँडर्ड टूलबार असं म्हणतो. आणि ही जी पूर्ण पट्टी आहे याला स्टँडर्ड टूलबार असं म्हटलं जातं. त्या पट्टीच्या खाली पुन्हा एक पट्टी आहे, त्याला आपण ऑब्जेक्ट प्रॉपर्टी बार असं म्हणतो. ऑब्जेक्ट प्रॉपर्टी बार. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 उभ्या पट्ट्या आहेत. ही जी पहिली पट्टी आहे ज्याच्यामध्ये लाईन आहे, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन लाईन आहे, मल्टी लाईन आहे, पॉली लाईन आहे, रेक्टँगल आहे, सर्कल आहे, स्प्लाइन आहे वगैरे वगैरे, आणि ए लिहिलेला आहे सर्वात शेवटी, याला आपण ड्रॉ टूलबार असं म्हणतो. म्हणजे या टूलबारने आपण ड्रॉइंग काढू शकतो. आणि ड्रॉइंगला जर चेंजेस करायचे असेल, म्हणजे मॉडिफाय करायचं असेल, बदल करायचे असतील ड्रॉइंगमध्ये किंवा ऑब्जेक्टमध्ये, तर त्याला आपण मॉडिफाय टूलबार असं म्हणतो. हा जो बाजूची पट्टी आहे याला मॉडिफाय टूलबार असं म्हणतो. आता इथे तुम्हाला हा जो काळा एरिया दिसते याच्यामध्ये आपण ड्रॉइंग काढतो, याला ड्रॉइंग एरिया असं म्हणतात. हा झाला ड्रॉइंग एरिया जो ब्लॅक कलर मध्ये दाखवला जातो. हा व्हाईट पण करता येतो. व्हाईट आपण याच्यासाठी नाही करत की डोळ्याला त्रास होतो, म्हणून आपण त्याला ब्लॅकच ठेवतो. तर याला ड्रॉइंग एरिया असं म्हणतात. हे जे आहे याला क्रॉस हेअर असं म्हणतात. याला काय म्हणतो आपण, क्रॉस हेअर.
आणि इथे हे बटन्स दिलेले आहेत, मॉडेल, लेआउट 1, लेआउट 2, याला लेआउट बटन्स असं म्हणतात. आता ही काय याचा यूज असतो तो नंतर मी तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर याला WCS असं म्हणतात. इथे तुम्हाला दिसेल X आणि Y असं दिसते, असं बाण दिसेल आणि तिथे लिहिलेलं आहे X आणि Y. याला वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम असं म्हणतात. WCS वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीम. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे याला कमांड लाईन असं म्हणतात, याला रिस्पॉन्स विंडो असं म्हणतात आणि याला स्टेटस बार असं म्हणतात. हा जो भाग आहे याला कोऑर्डिनेट्स रीड आउट असं म्हणतात. ही झाली ऑटोकॅडची सिंपल स्क्रीन. तुम्ही म्हणाल सर आता हे तर कॉम्प्लिकेटेड आहे, लक्षात कसं ठेवा? ते लक्षात ठेवण्यासाठी हे पुन्हा पुन्हा ऐकलं तर आपल्याला लक्षात राहू शकते. एका दिवसात थोडीच लक्षात येते की कशाला काय म्हणतात. पण आपण आता त्याच्यासाठी रेकॉर्ड करतो आपण लेक्चर, की जेणेकरून नंतर ऐकायचं काम पडलं तर आपण तेवढं ऐकता आलं पाहिजे. कारण की तुम्ही पण ऐकता, बाकीचे लोक पण ऐकतात आणि बाकीचे लोक पण त्याला पाहू शकतात, म्हणून आपण ते जनरली रेकॉर्ड करून ठेवतो. ऑटोकॅड मध्ये जो कर्सर असतो त्याला क्रॉस हेअर असं म्हणतात. असा क्रॉस हेअर जो असतो हा कर्सर असतो. हा क्रॉस हेअर कसा असतो? याच्यात एक उभी लाईन असते, एक आडवी लाईन असते आणि याच्यामध्ये एक स्क्वेअर असतो, त्याला पिक बॉक्स असं म्हणतात. हा पिक बॉक्स, हा स्क्वेअर जो आहे हा पिक बॉक्स आहे आणि हे जे आहे हे क्रॉस हेअर आहे. तर असा जर असेल तर याला आपण स्टँडर्ड कर्सर असं म्हणतो. म्हणजे क्रॉस हेअर पण आहे आणि पिक बॉक्स पण आहे तर त्याला स्टँडर्ड कर्सर असं म्हणतो. फक्त उभ्या आणि आडवी लाईन आहे आणि पिक बॉक्स नाहीये, गायब आहे त्याच्यातला, तर त्याला आपण पॉइंट सिलेक्शन कर्सर म्हणतो. आणि फक्त पिक बॉक्स आहे आणि क्रॉस हेअर गायब आहे तर त्याला आपण ऑब्जेक्ट सिलेक्शन कर्सर असं म्हणतो. 3 टाईपचे कर्सर असतात ऑटोकॅड मध्ये. एक असतो स्टँडर्ड कर्सर, जसा आता तुम्हाला स्क्रीनवर दिसून राहिला. दुसरा असतो पिक बॉक्स, फक्त त्याला ऑब्जेक्ट सिलेक्शन कर्सर असं म्हणतो आपण. आणि तिसरा असतो तो म्हणजे क्रॉस हेअर, त्याच्यामध्ये पिक बॉक्स नसतो, त्याला आपण पॉइंट सिलेक्शन कर्सर असं म्हणतो. असे 3 टाईपचे कर्सर्स असतात ऑटोकॅड मध्ये. हेच आय ब्लिंकिंग कर्सर जो असतो तो वर्ड मध्ये असतो. वर्ड जर आपण यूज केलं तर त्याच्यात कंटिन्युअस आय असा ब्लिंक होत राहतो, त्याला आय ब्लिंकिंग कर्सर असं म्हणतात. वर्ड मध्ये आपल्याला ते काय दाखवतं? ऍक्च्युअल मध्ये आपली पोझिशन दाखवतं. आपण जर समजा ABCD टाईप केली तर ते जिथं आय ब्लिंक होऊन राहिला, कंटिन्युअस चालू बंद होऊन राहिला, तिथे ते ABCD अक्षर जे आहेत ते उमटतील, त्याला आय ब्लिंकिंग कर्सर असं म्हणतात. ऑटोकॅड मध्ये यालाच क्रॉस हेअर असं म्हणतात. क्रॉस हेअर काय दाखवते ऍक्च्युअल मध्ये? क्रॉस हेअर तुमची पोझिशन दाखवते की तुम्ही जर काही काढलं तर ते कुठं ब्लॅक स्क्रीनवर कुठे उमटणार आहे, तर ती तुमची पोझिशन दाखवते. ऑटोकॅड मध्ये टूलबार जे असतात त्याच्या पोझिशन्स असतात. जसं हा फ्लोटिंग टूलबार आहे, आपण जर त्याला असं ड्रॅग करून जर असं ठेवलं तर याला फ्लोटिंग टूलबार म्हणतात. आणि अशा पोझिशन मध्ये, वरच्या पोझिशन मध्ये जर ठेवलं तर त्याला डॉकिंग टूलबार म्हणतात किंवा डॉक्ड टूलबार असं म्हणतात. म्हणजे आता हे सर काय आहे, कॉम्प्लिकेटेड आहे असं तुम्हाला वाटेल, तर हे ऍक्च्युअल मध्ये काय आहे? जहाज बंदरावर लागलं, समजा त्यानं नांगर टाकला जहाजानं, तर ते त्याची डॉक कंडिशन झाली. आणि जहाज समुद्रात गेलं तर ती त्याची फ्लोटिंग कंडिशन झाली. तर जर टूलबार असा असेल, असा जर दिसत असेल, तर हा काय झाला? फ्लोटिंग टूलबार झाला. आणि हा जो आहे हा डॉक टूलबार झाला. फक्त ऍक्च्युअल मध्ये त्याची टर्मिनॉलॉजी कॉम्प्लिकेटेड आहे, बाकी असं विशेष काही नाही त्याच्यात. तर असा टूलबार जर आपण मधात आणून ठेवला तर त्याला फ्लोटिंग टूलबार म्हणतात. आणि आपण जर त्याला असं साईडनं फिक्स करून ठेवलं तर त्याला डॉक्ड टूलबार असं म्हणतात. तर त्याच्यासाठी जहाज किंवा होडी लक्षात ठेवायचं. होडी बंदरावर आली, होडी पोर्टवर आली, त्यांना जर नांगर टाकला, म्हणजे ते आपण बांधून घेतली समजा दोरीने एखाद्या खुटीने वगैरे, तर ती झाली त्याची डॉक्ड पोझिशन. आणि जर ती समुद्रात किंवा नदीमध्ये फिरून राहिली तर ती झाली त्याची फ्लोटिंग कंडिशन. इट इज व्हेरी सिम्पल. आता ऑटोकॅडचे वेगवेगळे व्हर्जन असतात. व्हर्जन जे असतात ते प्रत्येक वर्षाला एक व्हर्जन हे लॉन्च केलं जातं. 2002 ला जे लॉन्च होईल ते ऑटोकॅड 2002 म्हणतात. 2003 ला जे होईल त्याला ऑटोकॅड 2003 म्हणतात. 2004 ला जे येईल ते ऑटोकॅड 2004 म्हणतात. ऑटोकॅड 98 म्हणजे 1998 मध्ये जे लॉन्च झालं त्याला ऑटोकॅड 98 म्हणतात. तुम्ही म्हणाल बा ऑटोकॅडचं किती व्हर्जन असतात? प्रत्येक वर्षाला एक व्हर्जन येते.
प्रत्येक वर्षी एक व्हर्जन येते आणि हे व्हर्जन जे असते हे जनरली एका वर्षाच्या पूर्वीच लॉन्च केलं जातं. मग सध्या आता की कोणतं साल चालू आहे तर 2022 चालू आहे. तर 2022 साली 2023चं व्हर्जन आलेलं असतं. ते एक वर्ष अगोदरच लॉन्च केलं जातं. याला मार्केटिंग तुम्ही ट्रिक म्हणू शकता. म्हणजे पुढच्या वर्षीचं व्हर्जन जे असते ते आतल्याच वर्षी लॉन्च केलं जातं. म्हणजे 2002 जे व्हर्जन आहे ते 2001 मध्येच लॉन्च केलेलं असते. आता जे करंट व्हर्जन असेल ते आहे ऑटोकॅड 2023. तर आपण ऍक्च्युअल मध्ये सालाप्रमाणे व्हर्जन लॉन्च करतो आणि एका वर्षाच्या अगोदरच ते व्हर्जन लॉन्च केलेलं असतं. मग तुम्ही म्हणाल की दरवर्षीवर नवीन ऑटोकॅडचं व्हर्जन येते तर मग आपल्याला दरवर्षी नवीन शिका लागते काय? शिका एकदाच लागते. जसं सायकल आहे, आपण बॅलन्सिंग जे आहे लहानपणी एकदाच शिकतो. मग एक वेळ आपल्याला सायकलचं बॅलन्सिंग आलं की त्याच्यानंतर आपल्याला बॅलन्सिंग करायची गरज नाही. सायकल कोणतीही घ्या तुम्ही, छोटी घ्या मोठी घ्या किंवा मग त्याच्याऐवजी लुना घ्या किंवा बाईक घ्या किंवा स्कूटर घ्या किंवा स्कूटरेट घ्या. एकदा तुम्हाला बॅलन्सिंग आलं की तुम्हाला कोणत्याही व्हर्जनवर काम करता येते. तसंच ऑटोकॅडच्या बाबतीत आहे. एकदा तुम्हाला जर ते ऑटोकॅडचं व्हर्जन आलं, कोणतेही व्हर्जन, जुनं आलं काय नवीन आलं काय, एकदा जर तुम्हाला काढता आलं तर तुम्ही कितीही व्हर्जन चेंज झाले तरी तुम्हाला ते येऊ शकते. हे बॅलन्सिंग टेक्निक सारखं आहे. एकदा आपल्याला बॅलन्सिंग समजलं लहानपणी, पहिल्यांदाच आपल्याला ते शिकावं लागतं. एकदा ते आलं की त्याच्यानंतर तुम्हाला वारंवार ते शिकण्याची गरज नाही. तुम्ही सायकल कोणतीही वापरा ते तुम्हाला बॅलन्सिंग येऊन जाते. तर तसंच ऑटोकॅडच्या व्हर्जनच्या बाबतीत आहे. ठीक आहे. आता आपण ते जुनं व्हर्जन का शिकतो बाबा? तर जुनं व्हर्जन याच्यासाठी शिकतो की हा जसा सिंपल फोन आहे, हा सिंपल फोन आहे तर हे या फोनमध्ये जास्त फंक्शन नाही आहेत, या फोनमध्ये खूप जास्त फंक्शन आहे. तर नवीन व्हर्जन जे आहे ते हे स्मार्टफोन सारखं आहे. या स्मार्टफोनमध्ये खूप काही करता येते. जुन्या फोनमध्ये कसं होतं, आम्ही जो स्टार्टिंगला शिकलो जुना फोन, त्याच्यात जास्तीत जास्त SMS करता येत होता, त्याच्यानंतर फोन करता येत होता आणि एखादा गेम खेळता येत होता. याच्यापेक्षा जास्त काही गोष्टी नव्हत्या. हा जो स्मार्टफोन आहे हे नवीन व्हर्जन सारखं आहे. याच्यात खूप काही करता येते आणि खूप काही गोष्टी असल्या तर शिकायला त्या अवघड जातात. म्हणून आपण काय करतो की थोडंसं विद्यार्थी घाबरला नाही पाहिजे, विद्यार्थी पळून नाही गेला पाहिजे, विद्यार्थी कॉलेजमध्ये आला पाहिजे, त्याचं मन लागलं पाहिजे, म्हणून आपण हे असा छोटा पहिले स्टार्टिंगचा सिंपल फोन देतो त्याला, जेणेकरून तो आला पाहिजे, त्यानं शिकला पाहिजे, कॉम्प्युटरला हात लावला पाहिजे, कीबोर्डला हात लावला पाहिजे, अशी आमची इच्छा असते. हे जर तुम्हाला डायरेक्ट जर व्हर्जन 2023 शिकवलं तर तुम्ही काय कराल, पहिल्या दिवशी पळून जाल आणि मग कॉलेज बंद होऊन जाईल. म्हणून आपण त्याला सिम्प्लिफाय करण्याच्या हेतूने आपण त्याला विद्यार्थ्याला, पर्टिक्युलरली ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला सिंपल करून ते शिकवतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आज हे पहिलं लेक्चर जे कॉम्प्युटर एडेड ड्राफ्टिंग हे घेतलेलं आहे. आता आपण इथे हे बंद करू. याचा रेकॉर्ड पाठवेल युट्यूबवर, तुम्ही ते पाहू शकता. आजची अटेंडन्स जी आहे ती आपल्या ऍपमध्येच तुम्हाला दिसेल. आणि माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही शक्यतो वेळेच्या अगोदरच लॉग इन करत जा, कारण की एक वेळा प्रेझेंटेशन मोड मध्ये गेल्यावर आपलं जे सॉफ्टवेअर आहे, मी जे सॉफ्टवेअर वापरतो ते अलाउ करत नाही विद्यार्थ्यांना. ठीक आहे. इथे आपण आजचा क्लास जो आहे तो बंद करू. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.